एका लग्नाची दुसरी गोष्ट। नमस्कार रसिको, आजपासून माझ्या वडिलांची म्हणजे श्रीपाद काळे यांची भूमिका श्री विवेक लागू हे करणार आहेत। तुला खरं सांगू राधा, तू नसतीस ना तर हे नसतं शक्य झालं। आपण मेड फॉर इच अदर होत रे। आपल्या दोघांनाही लग्न करायचं नव्हतं आणि लग्न करायचं नाही म्हणून आपण लग्न केलं। लग्न करायचं नाही म्हणून लग्न केलं। वाह तुला भेटल्यानंतर ना राधा, माझा देवावर वगैरे विश्वास दृढ झालाय। म्हणजे म्हणा राम मिलाई जोडी आपली। तुलाही लग्न करायचं नव्हतं, मलाही लग्न करायचं नव्हतं, आपण लग्न केलं। या आपलं किती जुळत ग एकमेकांची। हे पण फक्त लग्नाच्या बाबतीत हा, बाकी सगळ्या बाबतीत आपण खूप वेगळे होतो। बघ ना, मी कशी आहे, तू कसा आहेस, तरी आपण एक मिनिट मी कसा आहे म्हणजे वेगळा आहेस ना तू। नाही, मी कसा आहे असं नाही म्हणलीस तू। तू कसा आहे असं काहीतरी म्हणालीस। कसा आहे म्हणजे काय? असं नाही, आपण भांडणार आहोत का इतक्या चांगल्या दिवशी या विषयावरून? नाही। आणि हुशार आहेस तू, आयुष्यभर लक्षात ठेवेन। करेक्ट। म्हणून तर लग्न केलं ना तुझ्याशी। नाहीतर बघ ना, किती भिन्न प्रवृत्तीचे आहोत आपण, पण लग्नाच्या बाबतीत केवढं अंडरस्टँडिंग आहे आपल्यात। अगं म्हणून तर आपण एकमेकांचे नवरा बायको झालो। पुढच्या 6 महिन्यांसाठी। फक्त पुढच्या 6 महिन्यांसाठी। फक्त 6 महिन्यांसाठी। देऊ, लेकाचं लग्न मनासारखं झालं तर देवाकडे काय मागतेस? तुम्हाला नाही कळणार ते। लगेच नातवासाठी ऍप्लिकेशन करू नकोस, त्यांचं आयुष्य त्याला जगू देत। हो, मला कळतंय तेवढं। सारखं काय देवासमोर काहीतरी मागण्यासाठी हात जोडत नाहीत, देवाचे आभार मानण्यासाठी सुद्धा हात जोडतात। घनाचं लग्न कसं छान सुरळीत निर्विघ्नपणे पार पडलं, राधासारखी सून मिळाली आपल्याला, म्हणून आभार मानत होते देवाचे। अच्छा, म्हणजे हे सगळं तुझ्या देवाने घडवून आणलं का? आपल्या घनाचं त्याच्यामध्ये काहीच क्रेडिट नाही? अहो, देवाची इच्छा म्हणून तर राधाला पसंत केलं ना घनानं, 63 मुली नाकारल्यानंतर। हा, म्हणजे आपल्या घनानी 63 मुली नाकारल्या म्हणून त्याला राधासारखी सद्गुणी बायको मिळाली। हा, घनानी, ज्याचं क्रेडिट त्याला द्यायलाच पाहिजे। तुम्ही ना दोन्ही बाजूनी बोलण्यात तरबेज आहात, मग आपली कुठली बाजू तेच विसरायला होतं। देऊ, आयुष्यानं हे असंच असतं। आयुष्यामध्ये एकच एक अशी काही बाजू नसते आणि त्यामुळं कोणी सतत एकमेकाच्या विरोधात नसतं। आता संसार म्हणला की ताप आले, मतभेद आले, पण या सगळ्यातनं जर आपल्याला घेता आली ना मजा, त्याचं काही वाटत नाही। लवकरच हे सगळं आपल्या घनाला कळणार आहे। आता आपला घना गृहस्थाश्रमी झालाय ना, कळेल त्याला, लवकरच कळेल। राधा, तुला माहिती आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? हो, म्हणजे 6 महिन्यानंतर आपला डिवोर्स झाला की तू तुझ्या घरी परत जाणार। ऑफकोर्स। तुझ्या पप्पांकडे? हो बाबा। मग तू निघताना एवढी का रडलीस? ते मी माझ्या पप्पांना रडताना नाही बघू शकत। मग त्यांना त्रास झाला की मला खूप त्रास होतो, आणि माझ्यामुळे त्रास झाला तर आणखीन त्रास होतो। आणि माझ्या लग्नाच्या बाबतीत तेच व्हायला लागलं होतं रे। मी सतत मुलं नाकारायचे, लग्न करायचं नाही म्हणायचे, आणि पप्पांना खूप त्रास व्हायचा।
मला रोज सकाळी उठून काय सांगायचं माहितीये, मला स्वप्न पडतात मी मरणार आहे अशी, बेटा लग्न कर. अर्थात पप्पांचंही काही चुकीचं नाहीये म्हणा, आय अंडरस्टँड. हे पचवणं खूप अवघड आहे. घनश्याम, मी 71 मुलं नाकारली तुझ्या आधी. नाही, मला कळत आहे. मी नाही का 63 मुली नाकारल्यात आधी. हो. बरं, नाही म्हणायची पण सोय नाही ग. तू आता ओळखतेस माझ्या घरच्यांना थोडं थोडं. म्हणजे एखाद्या मुलीला नाही म्हटलं की माई आजी यमदूतच उभे करायची ग, सरळ सतत. म्हणजे पप्पा पण दरवेळेस आशा लावून बसायचे. मला कळायचंच नाही की त्यांना कसं समजावून सांगू की लग्न विग्न या चौकटीत बसणारी मी नाहीये, ते टेम्परामेंटच नाहीये माझं. तुला तर कळलं असेल एव्हाना, मला यातलं काहीच कळत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मला माझ्या पप्पांची काळजी वाटते खूप. ते ना खूप एकटे आहेत अरे. म्हणजे ते खूप मिस करतात माझ्या आईला. नाही, ते बोलत नाहीत कधीच, पण मला कळतं ना. आणि हे बघ, लग्न, संसार, मुलं बाळ या सगळ्यात जर मी रमले तर पप्पांना कोण बघेल, त्यांची कोण काळजी घेईल. म्हणून मग मला हे सगळं असं. पण आता आपल्याही मनासारखं झालंय आणि त्यांच्या. हा, घनश्याम, आवडते वाटतं तुला हे सगळं? मी आवड हे हे बरं बांधलंय, पण हे मस्त आहे. नाही, कुठे बांधलंय कुठे? हेच म्हणते मी, तू काही असा संसारी नसलेला वगैरे नाहीयेस. म्हणजे खरं तर बऱ्यापैकी फॅमिली मॅन आहेस हा तू. म्हणजे तुला खूप माहिती आहे या सगळ्याबद्दल, माझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त. फक्त माहिती आहे का? आणि ते काय इतक्या मोठ्या कुटुंबात वाढल्यावर इतपत तर कोणालाही माहिती असते. पण मला हेही माहिती आहे की दिस इज नॉट माय कप ऑफ टी, बॉस. म्हणजे माझ्या मनात माझा फंडा क्लिअर आहे. आय वॉन्ट गो टू द US. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. गॉड डॅम इट. मला माझ्या IQ च्या हिशोबाने काहीतरी काम करायचंय. मला माझ्या मनासारखं काहीतरी काम करायचंय तिकडे US मध्ये. आणि एकदा का 6 महिन्यानंतर आपला डिवोर्स झाला की मी आय बी अ फ्री बर्ड. मग मी जाणार US ऑफ एला. म्हणजे मला माहिती आहे की मी माझ्या घरच्यांना फसवतोय, त्यांच्याशी खोटं बोलतोय. पण त्याबद्दल दिवसातनं 10 वेळा मनातल्या मनात माफी मागतो मी त्यांची. पण आता जे आहे ते आहे ना. हो. मी US ला जाताना नाही ना तू रडणार? ई, तू अमेरिकेला जाशील तेव्हा मी काय रडे? मी काही रडकी नाहीये. हो का? हो का म्हणजे काय? तुम्हाला परत रडण्यावर न बोललास ना तर तर तू खरंच रडशील. शी घनश्याम. नाही, तुला रडू यायला लागले. नाही, तू आता इमोशनल झालेस. डाव्या डोळ्यात पाणी आहे बघ. नाही, काही बोल नको तू. तू खरंच रड. उद्याचा अलार्म आहे ना, जरा उशिराचा लावतो. हे काय काय अहो काय अलार्म सेट करते, हा हे बटन दाबायचं. जरा उशिराचा लावतो. यमू झोपली इथे? मला काय म्हणत होती माहितीये का? काय म्हणते आई, आज पण मला राधा वहिनीच्या शेजारी झोपायचंय. बिचारा गणा मेला असता तो. पण मला काय वाटतं माहितीये का, की घना काय अमेरिकेला वगैरे जाणार नाही. का? रमलाय तो इथे. हा. त्यात राधाला एवढी छान नोकरी आहे, ती सोडून ती काय त्याच्या मागे मागे अमेरिकेला जाणार आहे? लिसन, पण याच कारणासाठी तर तो इतकी वर्ष मुलं नाकारत होता ना. एखादी मुलगी पसंत पडली ना, ही सगळी कारणं मागे पडतात. आता मला नाही का एखादी अशी
छान गोरी पान बायको हवी होती. पण पण त्या सगळ्या गोऱ्या पान बायका तुझ्या समोर काळ्या ठिक्कर पडल्या. हा भाऊ है ना? कसं? उगाच नका मस्के मार. बघितलं ना आता इतक्या वर्षानंतर ना तुमच्या मनात जे खरं आहे ना ते असं बाहेर आलं. ए भाऊ जोक करत होतो मी. काही बोलू नका. हो का? हा विसरलीस का? काय लग्न अगोदर असा तुझ्या घराच्या भोवती असं फेऱ्या मारतो तो सायकलवर घामाघूम. सुप्रिया कुठे सुप्रिया कुठे. हा तुमचं काय जात आहे? तुम्ही काय आपल्या फेऱ्या मारून निघून जायचं. नंतर सगळ्या माझ्या मैत्रिणी मला किती चिडवायच्या माहितीये का? हो काय 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 म्हणायचं? मला म्हणायच्या सुपे तुझा नवरा बघ. मी नाही सांगणार. ए सांग ना. नाही सांगणार. आणि आपल्या लग्नाला जेमतेम 2 दिवस उरले होते तेव्हा आमच्या घराच्या गच्चीत येऊन उभे होतात. पुतळा. मला काय माहिती, मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहात ते. आणि ती तुझ्या बरोबर कोणीतरी बॉडीगार्ड घेऊन आली होतीस. तू आली ती. माझी मावस बहीण आहे ती. तो कवडा होता तो. आपल्या वेळी पण मोबाईल हवे होते ना, म्हणजे मग तुम्ही मला एक निरोप पाठवला होता, मी येतोय, मग मी गच्चीत आले असते. खरे. आणि पहिल्या रात्री काय झालं आठवत आहे का? मला काही नाही आठवत. सांग ना. मला आठवत नाहीये. सांग ना. नाही आठवत. आई काय झालं होतं ग? काय नाही. चला चला झोपूया. चला चला चला. उठ. काय झोपात? सांग ना आम्हाला काय झालं होतं. सांग ना गाई. हो ना ग. चला सकाळी लवकर उठायचं. चला सांग ना. काय झोपा सगळ्यांनी गपचूप. चला मी सांगतो तुला. गप्प राहा. झोपा. एक होता सिंह. लग्नापूर्वी असा आयाळ, अशा मोठ्या मिशा वगैरे रुबाबदार. आणि एक होती माऊ. अगं देवा. म्हणजे सारखी म्याव म्याव करायची. झोपा. आणि तो सिंह असा डौलदार चालायचा बरं असं लग्नावर. राधा आणि घना काही टेन्शन बिन्शन आलं नसेल दोघांना. नेक्स्ट जनरेशनचे आहेत ना. तुम्हाला आठवतंय आपल्याला लग्न ठरल्यावर सुद्धा बोलायची चोरी होती. चोरी काय, भीती वाटत होती बोलायची. तुला मी पहिल्यांदा बघितलं ना, एवढी सुंदर आणि नाजूक दिसत होतीस तू. मला वाटलं ही मुलगी आपल्याला आता पसंतच नाही करत. काहीतरीच हो तुमचं. तुम्ही पण सॉलिड हँडसम होतात हं? तेव्हा तेव्हा अहो म्हणजे आता पण दिसता ना हा, वीक घातल्यावर. तू पण तेव्हाच नाजूक आणि सुंदर दिसायचीस. आता सारखी नाही. बोला एक संधी सोडू नका मला बोलायची. हेच करतात. आणि साडीवाला मला म्हणाला तुम्ही कुहूची मोठी बहीण दिसता म्हणून. त्याला बोलायला काय जाते. 4-4 हजाराच्या साड्या खपवायच्या होत्या ना, माझा खिसा कापून. अहो हे दोघ जण काय बोलत असतील. काय माहिती, मला तर आठवत पण नाही आपण काय बोललो होतो ते. मला एवढं टेन्शन आलं होतं ना वल्ली. अरे देवा, आता रोज एक अनोळखी बाई या खोलीत असणार. रोज सकाळी तिचा चेहरा बघून उठावं लागणार आपल्याला. असं वाटलं होतं तुम्हाला. पण कधी तो चेहरा ओळखीचा झाला आणि नंतर सवयीचा झाला ते कळलं पण नाही. तुझ्या गाण्याचा परिणाम असणार हा वल्ली. काय मस्त गाणं गायली होतीस तू, आठवतंय तुला? ए मालिक तेरे बंदे हम. असं गायली होती हो मी. इतकं मनापासून गायली होतीस ना की मला माझ्या अख्ख्या संसाराचं चित्र दिसलं समोर. ही संसार केला ना मी तुमचा. असंच बोलत असता तुम्ही मला. काही समजूत काढू नका माझी. काही नको. तू खरंच रडतेस वल्ली. हो. अरे देवा. ए वल्ली ऐक ना, रडू नको ना. ऐक ना. वल्ली असंच तुम्ही माझा हात गपकन पकडला होता आणि मी लाजले होते. आणि मग ती रेकॉर्ड कशी खरखर खरखर होत बंद पडते ना, तसं तुझं गाणं हळूहळू बंद पडलं. आणि मग तू असं लाजत बिजत वर माझ्याकडे बघितलं होतंस. हो. आणि ना माझी नजर खिळली तुमच्यावर. सारखं काहीतरी दिसत होतं. चमचम चमचम. तुमचं टक्कर,
एक घनश्याम हे जरा प्लीज प्लीज नीट ठेवू शकशील का तू? ते नीटच ठेवलंय मी खुर्चीवर. हे नीट ठेवलंय? हो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अरे यार यार कसले विचित्र आहेत माझ्या घरचे. मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाचा लॅपटॉप का लपवतात हे लोक. आता कुठे शोधणार मी लॅपटॉप. नक्की माझ्या आईने. आयडी आयडी. आईला ना लपवाछपवी करताच येत नाही. अँड युअर बॅक बेबी. युअर बॅक. आय लव्ह यू. आता 29वी लेवल क्रॉसच करतो बाज. नॉर्मल कपड्यात इतकं बरं वाटतं ना. गणेशन जरा पाय काढशील? सॉरी मी बिझी आहे. रिअली? थँक्स फॉर कॉपरेशन. वेलकम. ए तुटेल ते. लक्ष आहे माझं. फोन फोन फोन. माझा फोन आहे यार तिकडे. ओहो. हा ठीक आहे. जरा पाय. अगं काय करतेस तू? अरे अडकलं त्याला मी काय करू. बरी साडी कुठे लावू? ती खुर्ची रिकामी. टाक तिकडे. थँक्स अगेन. बघते मी. एक घनश्याम हे जरा प्लीज प्लीज नीट ठेवू शकशील का तू? ते नीटच ठेवलंय मी खुर्चीवर. हे नीट ठेवलंय? हो. रात्री अचानक जर कोणी आलं रूम मध्ये तर पटकन कपडे बदलायला नको. तेव्हा काय हँगरवरनं काढत बसणार कपडे. ठेव तिकडेच. ठेव. प्लीज खुर्चीचा आवाज करू नको. मला काम करताना शांतता लागते. एक और मर गया. तू काम करतो म्हणालास ना? हो. मग गेम का खेळत बसलाय? हे मला असं आवडत नाही सांगितलेलं केव्हा काय करायचं ते. मला कळतं. ओके सॉरी. हा घनश्याम, मी थोडा वेळ वाचत बसणार आहे. मला सवय आहे रात्री वाचायची. तुला चालेल ना? हो पण मनातल्या मनात वाच. मी म्हटलं ना मला शांतता लागते. ओके. माझं पुस्तक सापडत नाहीये. ते आहे ना एवढं जाड. ते वाच. हे माझं वाचून झालंय. मग आणलं कशाला? हे माझं कलेक्शन आहे. ओ. माझ्या खोलीत मी खाली गादी घालून का झोपायचं? काय? कारण काहीही झालं तरी मी खाली नाही झोपणार. मग कुठे झोपशील तू आता? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. येस. माझं पुस्तक बहुतेक बाहेरच्या बॅगेत राहिलं. मी घेऊन येते. ए अशी जाऊ नको बाहेर. ए घनश्याम एक मिनिट हा. मला सारखं सारखं शिकवू नको काय करायचं काय नाही ते मला कळतं. मजा लोकांना म्हणू दे की नवरी मुलगी पजामे घालून फिरते घरात. हा. ए फोन फोन फोन. हा बस बस इकडे. चल 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 चल. ये डावीकडे 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 ये 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 ये. घनश्याम
घनश्याम, तू खेळत का बसलायस? माझं पुस्तक सापडत नाहीये. आणि आपली मधुचंद्राची रात्र आहे ना, तू काय असा गेम खेळत बसणार आहेस का? अगं मग अजून काय करायचं? आणि आपली मधुचंद्राची रात्र असली तरी आपलं थोडीच इतरांसारखं आहे. आपलं वेगळं आहे ना. पण तू बोलू शकतोस ना माझ्याशी? आत्ता एवढ्या रात्री काय बोलायचं? एक मिनिट. या भुसण्या पण ना उद्या बोलतो साल्या. एक मिनिट, तू त्या भुसण्या का फुसण्याला मेसेज पाठवू शकतोस तर माझ्याशी बोलू नाही शकत का? बोल, काय बोलायचं? बोलायचं काय? बोलायचं काही नाहीये. इतके दिवसांचा स्ट्रेस झालाय, झोप लागणार आहे पटकन. उशीवर डोकं ठेवलं एका मिनिटात. एक मिनिट. तू या बेडवर झोपणारस का? हो. एक मिनिट, त्या दिवशी मी इकडे राहायला आले तेव्हा खाली गादी घालून झोपले होते म्हणून रोज रोज नाही झोपू शकत. आणि मी करेन इकडे ऍडजस्ट, डोंट वरी. एक मिनिट. तुझं ऍडजस्ट वगैरे ठीक आहे. तू बेडवर झोपलीस तर मी कुठे झोपणार? झोप ना इकडे तिकडे कुठेही गादी घालून झोप. आय डोंट माइंड. एक मिनिट. हा एक नवीन प्रॉब्लेम आता आपल्या समोर आलेला आहे. मी ह्याचा विचार केला नव्हता. हे नॉनसेन्स आहे. म्हणजे माझ्या खोलीत मी खाली गादी घालून का झोपायचं? काय? कारण काहीही झालं तरी मी खाली नाही झोपणार. अरे बापरे. हा. मग कुठे झोपशील तू आता? एका लग्नाची दुसरी गोष्ट.